सर, माझं वय 27 वर्ष आहे आणि 3 वर्षापूर्वी मला थायरॉइड डिटेक्ट झाला. तर आता मला प्रेग्नन्सी ठेवायची आहे. तर मग मी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे आणि मला प्रेग्नन्सी राहील का? हे बघ, तुझं वय 27 आहे. दिस इज ए प्रॉपर टाइम टू गेट प्रेग्नंट. आणि 3 वर्षापूर्वी तुला थायरॉइड अटॅक झाला म्हणते, त्याची ट्रीटमेंट जर तू घेत असेल तर ते ट्रीटमेंट कंटिन्यू कर. फक्त एवढंच आहे की तू जर आता प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करते आहेस तर आपल्याला त्या थायरॉइडची आता टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण की आता लेवल्स कसे आहेत ते नॉर्मली आपल्याला थायरॉइड 2.5 च्या आत हवं असतो. बेसिकली तुझे आता लास्ट रिपोर्ट, लेटेस्ट रिपोर्ट पण मला दाखव आणि आपण आता एकदा पुन्हा करू. आणि थायरॉइडमुळे मला प्रेग्नन्सीला अडचण येईल का, हा तुझा जो महत्त्वाचा प्रश्न आहे. जर थायरॉइड खूप व्यारी असेल, म्हणजे हायपरथायरॉइडिझम खूप असेल किंवा हायपोथायरॉइडिझम खूप असेल तर तो प्रेग्नन्सीला अफेक्ट करू शकतो. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ट्रीटमेंट प्रॉपर घेत असाल आणि तुमच्या थायरॉइडची मात्रा 2.5च्या खाली जरी ठेवत असाल तर प्रेग्नन्सी राहायला नक्कीच मदत होते. ओके. आणि जी टॅबलेट असते थायरॉइडची, जी प्रेग्नन्सीमध्ये अलाउड करतात, ती मला कंटिन्यू घ्यावी लागेल? तू कंटिन्यू घेऊ शकते. त्याचा कुठलाही बाळावर किंवा तुझ्यावर साईड इफेक्ट होत नाही. ओके, थँक्यू.